आणि आता महत्त्वाच्या टॉपनेट बातम्या। पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदीविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय। पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। राज्यातील महिला बचत गटांना हक्काचं विक्री साधन उपलब्ध होणार आहे। मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारणार आहेत। 1 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे। माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर यात्रा, दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी, पोलिसांचा कडक बंदोबस्त। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये चालकाविरोधामध्ये आरोपपत्र दाखल। आरोपी संजय मोरेला कमी दृश्यमानता आणि रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती आहे। फिटनेस न तपासताच कंत्राटदारानं बस चालवायला दिल्याचा दावा, गुन्हा दाखल। पणन महासंघाकडून तूर खरेदीचं नियोजन सुरू आहे। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आणि जालना जिल्ह्यातील पणन अधिकाऱ्यांची माहितीही। कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून चाकूचा धाक, तर मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। बाईकस्वारांना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मोबाईल देखील फोडलेला आहे। बुलढाण्यातल्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचे 313 साखरखेरडा गावामध्ये मुलांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावपळ। परीक्षा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी आहे। आरटी प्रवेशाची सोडत जाहीर, प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई होणार आहे। शिक्षण आयुक्तांचा शाळांना इशारा। राज्यात आतापर्यंत 3,05,159 अर्ज दाखल झाले। माघ पौर्णिमेनिमित्त महाकुंभमध्ये 2 कोटी भाविकांचं स्नान। प्रयागराजमध्ये 15 किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग, तर भाविकांवर 25 क्विंटल फुलांचा वर्षाव।